खरं तर लोकसभा निवडणुकीची खरी रंगतदार बेळगावमध्ये आजपासून सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, सोमवार आहे आणि सोमवारी दोन फॉर्म बेळगावमध्ये भरले गेलेले आहेत, ते म्हणजे भाजप आणि काँग्रेस। खरं तर भाजप आणि काँग्रेस जरी फॉर्म भरले गेले असेल तर काँग्रेसने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलेलं आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळी कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि त्यासोबत सतीश जारकिहोळी यांच्या उपस्थितीत मृणाल हेब्बाळकर यांनी आज फॉर्म भरला आणि आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येने ही कार्यकर्त्यांची संख्या आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हे शक्ती प्रदर्शन आहे, मोठमोठ्या इथून गावातून वेगवेगळ्या गावातून महिला त्यासोबत कार्यकर्ते तरुण सर्वजण या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभाग झालेला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आज खरी सुरुवात खरी रंगतदार या लोकसभा निवडणुकीला चढलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण याच विषयी अधिक माहिती घेणार आहोत आणि याच विषयी बोलणार आहोत मृणाल हेब्बाळकर यांच्याशी। आमच्याशी बोलण्यासाठी स्वतः मृणाल हेब्बाळकर आहेत, आपण बोलणार आहोत। नमस्कार, तरुण भारत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेले आहे, आपल्याला काय म्हणतो? मी प्रथमतः सर्व तरुण भारत प्रेक्षकांना मी धन्यवाद देऊ इच्छितो। आज तुमच्या माध्यमातून आज जे काही शक्ती प्रदर्शन तुम्ही बघत आहे, लोकांमध्ये जे एवढे उत्साह आहे, लोक फक्त ह्यावेळी बदलाव हे बघत आहेत, त्यांना लोकांना बदलाव पाहिजे आहे आणि 100% ह्यावेळी आम्हाला विश्वास आहे चिक्कोडी लोकसभा आणि बेळगाव लोकसभा दोन्ही लोकसभा आम्ही काँग्रेस पक्षाला आम्ही 100% जिंकू। आणि ह्यावेळी तुम्ही बघितलं गंभीरपणे कुठेही आम्हाला काही रस्ते दिसत नाही। आज 30 ते 35 हजार लोकांनी मिळून हे रॅलीचे साक्षीदार आहेत। तुम्ही एक युवक आहात, काय सांगाल? युवकांना तुमच्याकडून अपेक्षा आहेत, काय सांगाल तुम्ही जनतेला? मी युवकांना एवढंच सांगू इच्छितो, 20 वर्षामध्ये आमच्या इथे काही फॅक्टरी आले नाहीत, जे काही इंडस्ट्रियल कॉरिडॉर व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आहे, सॉफ्टवेअर कंपन्या पाहिजे होतं ते झालेलं नाही आहे। फक्त नावासाठी आमच्या बेळगावला दुसरं राजधानी म्हणतात, परंतु 100% येणाऱ्या 5 वर्षामध्ये या भागाचा खासदार होऊन जे काही न्याय योजना आम्हाला मिळाल्या पाहिजे, जे काही फंड आमच्याकडे यायला पाहिजे, ते सगळ्यासाठी फार प्रामाणिकपणे झटतो। युवकांना जास्तीत जास्त रोजगार मिळवून द्यायचा प्रयत्न मी करतो म्हणून सांगू इच्छितो। तुमच्या 5 गॅरंटी योजनेचा नक्की फायदा तुम्हाला होईल का? 5 गॅरंटी योजनेचा फायदा तर 100% होणार। त्याबरोबर आमचे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री सिद्धरामय्या साहेब, डी के शिवकुमार साहेब, सतीश जारकिहोळी साहेब, लक्ष्मीताई हेब्बाळकर यांचं सगळ्यांचं या जिल्ह्यासाठी जे काही विकासासाठी योगदान आहे त्याचाही फायदा मला मिळणार। धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल। त्यांनी सांगितलं की 5 गॅरंटी योजनेचा आम्हाला नक्की फायदा होईल आणि युवकांसाठी मला काहीतरी करायचं आहे, असं आता मृणाल हेब्बाळकर यांनी सांगितले। तुमचा सीधे संपर्क कॅमेरा पर्सन निलेश मोरेसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव।